कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, काय सुरू आहे तुझं? काय काय चाललंय तुझं? इतक्या वेळ देवपूजा करत असतेस, काय मागतेस काय एवढं देवाकडे? भारव, गणीला बुद्धी, तुला आरोग्य आणि माझ्या देवी यांच्या घरात समृद्धी। अरे वा, मग नवरा का नाही मागत देवाला? काय ते जाऊ दे, तू आधी मला सांग, कुठं गेला होतास सकाळ सकाळ? बाजारात ते गणीला बिस्किट खायची होती, कालपासून मागा लागला होता म्हणून घ्यायला गेलो तो। हे दे, हा हा बर। अरे गजरा तुझ्या करता आणलाय। माझ्या करता? मग काय मी घालू का गणी घालणार आहे? तसं नाही बा, पण माझ्या करता कशा पाहिजे? कशा पाहिजे म्हणजे तुझ्याकडे लक्ष आहे का? हा, आणि तू मला सांग, पोरीला गजरा कोण देत? एकतर बाप, भाऊ, नाहीतर तिचा नवरा। हाय का आता तुझं आपलं सारखं फिरून फिरून माझ्या नवऱ्यावर कशा पाहिजे येतंय? का नको येऊ? तेवढं एकच स्वप्न राहिलंय का ना माझं मॅक? अरे हा, मला आता पटकन घाईनं आदित्य बाबांना ऑफिस मध्ये सोडायला जायचंय, मी आवरावरी करतो। मला बी लवकर जायचं आहे बंगल्यात। अरे हा, बंगल्यावर ना आठवलं, ते काल त्या बाई साहेब आलत्या ना, त्या कशा आहेत ग? म्हणजे चांगल्या आहेत ना? काय विचारतोय माहिती का, आदित्य बाबांबरोबर जर का त्यांचं लगीन झालं तर आपल्या देवी आईंना त्यांच्या घराला शोभेला अशी सून मिळेल, नाही का? आहे बा, आलो की साव। तुझं आपलं बरं आहे बघ, कोणी तुझ्याकडे बघू दे नाही तर नको बघू दे, तुझी कसलीच तक्रार नसते। सारे मधल्या काळात माझं थोडंसं दुर्लक्षच झालं तुझ्याकडं, पण तू मात्र तुझा फुलायचा धर्म सोडला नाहीस। मला बिना अगदी तुझ्यासारखंच व्हायचंय बघ। चला, किमान तू तरी आदित्य सरांजवळ राहशील। उठा धनी, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आदित्य सर,
आता उठा पडदेशी, आवरून घ्या ना, नाश्त्यासाठी खाली या. आलोच. आदित्य सर, एक विचारायचं होतं. ते मुलगी पसंत पडली आहे का एखादी? का मला मुलगी एखादी पसंत पडेल? म्हणजे लग्न झालेलं असताना मुलगी शोधायचा विषय येतोच कुठे? काय? हो पारू, आपलं लग्न झालंय ना, अख्ख्या जगाने बघितलंय ते. मग परत माझ्या लग्नाचा संबंधच काय आहे? म्हणजे आदित्य सर बी आमचं लगीन मानतात. त्यांच्यासाठी ते जाहिरातीचं शूटिंग फक्त शूटिंग नव्हतं. म्हणजे मी जे नातं मानत होते ते नातं माझं एकतर्फी नातं नव्हतं. मस्करी करतोय मी, काय लगेच सिरियस होतेस? माझ्या लग्नाचा विषय काढल्यावर सगळे सिरियस का होतात? मुलगी बघ म्हणून हात धुवून माझ्या मागे लागले. पारू, पारू, मला तुला काहीतरी सांगायचं. काय? इकडे ना. पारू, मला एक मुलगी खरंच खूप मनापासून आवडते का? डोळेवाली ना? पण मला माहितीच नाही मुलगी कोण आहे. आदित्य सर, हो मग देवी आईंना सांगा ना या मुलीबद्दल. काय सांगू, कसं सांगू? मला तर माहितही नाही ही कोण मुलगी आहे, कुठे राहते, कशी दिसते. जे काय माहिती होतं ते हरीशला माहिती होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.